नमस्कार, मी कल्पना. चला तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते. चला आज मी तुम्हाला आहे ना एक काढा बनवून दाखवणार आहे. काढा पण आहे ना मी स्वतः करते आणि स्वतः पिते. मला खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे. म्हणजे फरक पडलेला आहे. म्हणूनच मी पण आहे तुमच्यासोबत पण शेअर केलेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील, असो किंवा नसो तरी पण आहे ना पोटासाठी ना हा काढा खूप चांगला आहे. आणि आता परत पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले, त्याच्यामुळे आहे ना आपल्याला आता इथे लागणार आहे पुदिना. आता पुदिना आहे ना आपल्याला बाजारामध्ये, मार्केटमध्ये, कुठेही भाजी मार्केटमध्ये भेटून जातो. आता इथे मी हा पुदिना आहे ना विकत नाही आणला आहे. आता मी गावाला आहे. आमच्या गावाला म्हणजे भरपूर अशी शेती आहे पुदिन्याची. तर आमच्या गावाच्या बायका ज्या आहे ना त्या आहे ना पुदिना कापायला जाताना तर त्यांनी मला इथे 2 जुड्या मोठ्या आणून दिल्या त्या. आणि पुदिना आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे. म्हणजे ज्या हिरव्या भाज्या आहे ना त्या आपल्या शरीरामध्ये गेल्याच पाहिजे आणि त्याच्यापासून आपल्याला काहीतरी गुणधर्म भेटतातच. त्याच्यामुळं बघा उन्हाळ्याची पुदिन्याची चटणी वगैरे खूप खाल्ल्या जाते. त्याच्यामुळं पुदिना पण हा आपल्या जेवणामधून आलाच पाहिजे, शरीरामध्ये, पोटामध्ये गेलाच पाहिजे. आता इथे मी पुदिन्याची काही पानं घेते, हे बघा. आणि पुदिन्याला एवढा सुगंध असतो सुंदर असा छान. हे बघा आता पानं पानं चांगले चांगले घेते बरं का मी. आता पावसाळ्याचे दिवस आहे, थोडेफार पानं खराब होतातच. त्याच्यानंतर आता मी अंदाजीच घेतलेला आहे, हे बघा इतका. आता तिथे आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता. आता कढीपत्त्याचे पण आहे ना मी भरपूर असे माझ्या शेतामध्ये मी छोटे मोठे झाडं लावलेले. तर आणि आता तो कढीपत्ता पण छान झालेला आहे. गावठी कढीपत्ता आहे हा. कढीपत्ता तुम्हाला माहीतच आहे आपल्या केसांसाठी पण खूप चांगला आहे. मी याच्यावरती पण भरपूर असे केसांचे व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. केस काळे होतात कढीपत्त्याने. आणि आपल्या जेवणामध्ये पण कढीपत्ता हा आलाच पाहिजे, खाल्लाच पाहिजे. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि पुदिन्याचे पान. आता याच्यामध्ये तुम्ही ना लिंबाचे पानंही घालू शकता. आता मी काही घातले नाही. याच्या आधीचा एक मी काढा बनवून दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये मी आपलं लिंबू असतं ना तर त्याचे पानं घातले तरी त्याचा जो अर्क असतो, रस असतो, ह्या पाण्यामध्ये उतरतो. आपल्याला लिंबू पण मग घालायची गरज पडत नाही. पण आज मी इथे लिंबू घालणार आहे म्हणून मी पानं काही घेतलेले नाही. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पानं. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे धुतल्यानंतर उकळवायला ठेवायचं आहे. आता इथे बघा स्वच्छ असा धुवून घेतला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे अद्रक. अद्रक हे आपल्या खोकल्यासाठी, सर्दीसाठी खूप म्हणजे खूप गुणकारी आहे. आपण चहामध्ये बघा आलं घालतो, चहा किती सुंदर लागतो. पावसाळ्यामध्ये तर आवर्जून आलं हे खाल्लंच पाहिजे. आणि चला आता आलं पण आहे ना थोडासा तुकडा मी धुवून घेतला आहे, हे बघा त्याच्यामध्येच ठेवला आहे. अजून आपल्याला आता ही चौथी गोष्ट घ्यायची आहे, ही आहे हळद. बघू शकता आम्ही गावाला हळद पण लावतो. आणि ही हळद आहे ना ओली हळद आहे. म्हणजे हा कंद असतो ना तो आहे. आता ही ओली हळद मी थोडीशी काढून आणली आणि रोज मी काढा बनवते तर थोडीच आणते मी. ती पण स्वच्छ धुवून घेतली कारण तिला माती वगैरे आहे. आणि खूप छान सुगंध येतो या हळदीचा. हे बघा तुम्हाला दाखवते, खूप सुंदर अशी पिवळी पिवळी आहे. आपल्याला ह्या 4 गोष्टी लागणार आहे. आता आपल्याला आहे ना एक पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये बघा 1 ग्लास भरून मी पाणी घातलेलं आहे. आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला आता कढीपत्त्याची पानं, पुदिन्याचे पानं, आलं आणि ही ओली हळद ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची. हे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे आता उकळायला ठेवायचं. आणि 1-1 इंच घ्यायचं आहे आपल्याला आलं आणि हळद. आता त्याच्यानंतर हे बघा आता मी गॅसवरती ठेवते. गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्याला हे 1 ग्लास पाणी ना त्याचं अर्धा ग्लास झालं पाहिजे. ह्या पद्धतीने ते उकळवायचं म्हणजे पूर्ण त्याचा अर्क असतो तो पूर्ण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरून येईल पानांचा. आता हे बघा शिजत आलेलं आहे आणि त्याचा कलर पण चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे.
कमी गॅसवर 10 मिनटं तुम्ही ठेवू शकता, आपल्याला लक्षात येतं. हे बघा. चला आता इथे मी संपूर्ण गार पण करून घेते. हे बघा आता इथे मी थंड झालेलं आहे. थोडंसं कोमट असलं तरी पण चालेल, एकदम थंड पण नको. आता तुम्ही हा काढा आहे ना, अगदी सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही करून पिऊन बघा. तुमच्या शरीरामधले जे ब्लॉकेज असतील ते पण कमी व्हायला सुरुवात होते. आपली पचनक्रिया खूप चांगली होते. आपलं रक्त वाढायला पण सुरुवात होते किंवा मग आपल्या पेशी पण वाढायला सुरुवात होते. आणि केसांसाठी पण हे खूप म्हणजे खूप चांगलं आहे. आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं आहे. बघू शकता मी गाळून घेतलं आहे, अर्धा ग्लास झालेलं आहे. आपल्याला आता याच्यामध्ये अर्धं लिंबू पिळायचं आहे. अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आपल्याला हे पिऊन घ्यायचं आहे सकाळी सकाळी. नक्की तुम्ही हा काढा करून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू